विधिमंडळामध्ये आज सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। 13 कोटी जनतेच्या वतीनं गवई यांचा सत्कार आपण करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळेला म्हणाले। गवई यांची कारकीर्द आपण जवळून पाहिलेली असून सरकारी वकील असताना त्यांनी अनेक कामं मार्गी लावली। गवई यांचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे असंही मुख्यमंत्री यावेळेला म्हणाले। नागपूरमधील झोपडपट्टीचा प्रश्न गवईंनी सोडवला। दादासाहेब गवईंमुळेच नागपूरची दीक्षाभूमी असल्याचं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे। मला आठवतं की खरं म्हणजे अनेक वर्षापासून त्यांची सगळी कारकीर्द जवळून बघितलेली आहे। ते ज्यावेळेस सरकारी वकील होते त्यावेळी नागपूरच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि उच्च न्यायालयाने नागपूरमधल्या काही त्या ठिकाणी 40-50 वर्षापासून लोक राहायचे अशा झोपडपट्ट्या त्या ठिकाणी तोडून टाकण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून मी बघतोय की मानवता आणि संवेदनशीलता हा खरा त्यांच्या स्वभावातला गुण आहे। पण गवई साहेब कधीच कोशात गेले नाहीत, तर ते सगळ्यांना नेहमी उपलब्ध राहिले आणि शेवटला माणूस जो त्यांच्या ओळखीचा आहे तोही कुठे दिसला तरी त्याच्याशी आपुलकीने बोलणारे गवई साहेब हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट, राज्यांची लेजिस्लेचर याचं कार्य आहे। त्या कार्याची अंमलबजावणी करणं, जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिले आहेत, त्याचं पालन करणं ही एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे। आणि लेजिस्लेचरने केलेले कायदे हे घटनात्मक घटनेच्या बाहेर आहेत की नाही किंवा विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही हे पाहण्याचं, किंवा दी एक्झिक्युटिव्ह ॲक्ट्स विदिन दी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स ऑर द लॉज ॲज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हे पाहण्याचं काम ज्युडिशरीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।